साम टीव्हीसाठी कोल्हापूरचे राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक यांनी साम टीव्हीच्या दर्शकांसाठी स्वतः रिपोर्टिंग केली आहे आणि कोल्हापूरचं नवं विमानतळ दाखवलंय। काय खास आहे या विमानतळात पाहूयात। खासदार धनंजय महाडिक यांनी साम टीव्हीसाठी कोल्हापूर एअरपोर्टचा घेतलेला हा एक्सक्लुझिव्ह आढावा। नमस्कार, मी कोल्हापूरचे खासदार धनंजय महाडिक, राज्यसभा सदस्य। आज कोल्हापूरचं अद्ययावत असं विमानतळ, त्याचा शुभारंभ आणि लोकार्पण सोहळा प्रधानमंत्री मोदीजींच्या हस्ते झालेला आहे। तुम्ही सर्वांनी कोल्हापूरचं विमानतळ पाहिलं नसेल तर आज माझ्यासोबत तुम्ही हे कोल्हापूरचं विमानतळ पाहू शकता। या विमानतळाला मॉडर्न आणि ऐतिहासिक असे दोन्ही लुक दिलेले आहेत। तुम्ही बाहेर जर त्याचा फसाड बघितला तर कोल्हापूरची जी ऐतिहासिक अशी वारसास्थळं आहेत, महालक्ष्मी मंदिर असेल, पन्हाळगड असेल, त्याच पद्धतीचे आर्चेस बाहेर आपल्याला पाहायला मिळतील। तुम्ही बघू शकता ऑटोमॅटिक लगेज हँडलिंग बेल्टसुद्धा इथं दिलेले आहेत। एक अतिशय महत्त्वाचा विषय, हे कोल्हापूरचं जे विमानतळ आहे हे 1939 साली छत्रपती राजाराम महाराजांनी सुरू केलेलं होतं। तर त्याचं एक दालन इथं खास सगळ्या नागरिकांसाठी उपलब्ध करून दिलेलं आहे, ज्याच्यामध्ये 1939 साली मुंबईहून एक विमान त्यावेळी कोल्हापूरला आलेलं होतं। त्याची इथं चित्र आहेत, स्वतः छत्रपती राजाराम महाराज आहेत, त्याचं इनॉग्रेशनचे सगळे कार्यक्रम आणि त्यातून प्रवास करणाऱ्या महिला आणि छोटी मुलं या सगळ्यांचे लाईव्ह पिक्चर्स त्यावेळेसचे इथं आपल्याला पाहायला मिळतात। ते प्रत्येकानं यावं, ते पाहावं, कारण हे त्या काळामध्ये सुरू झालेलं विमानतळ आहे। छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा, जो सर्व हिंदू किंवा मराठी माणसाची अस्मिता आहे, एक भव्य दिव्य असं 80 फूट लांबी रुंदी असणारे एक तैलचित्र हे पेंटिंग स्वरूपामध्ये इथं आपण बनवलेलं आहे। माझ्या जीवनातला एक सगळ्यात आनंददायी क्षण कोल्हापूरकरांच्यासाठी आहे की मी ज्याच्यासाठी गेले अनेक वर्ष प्रयत्न करत होतो त्याला यश आलं। कोल्हापूरच्या अर्थव्यवस्थेमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात वाढ होईल याची मला खात्री आहे।